31 डिसेंबर 2025 पर्यंत तुमच्याकडे टाईम आहे. तुम्हाला ही 3 कामं जर तुम्ही अजूनपर्यंत केले नसतील तर ते करून घ्या. नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला खूपच मोठा प्रॉब्लेम होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला पैसेसुद्धा मोजावे लागतील. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला मी पहिलेच अपडेट करून देतो आहे की तुम्ही लवकरात लवकर ही 3 कामं करून घ्या. जे कोणते कामं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट समजा या 3 कामांना, जेणेकरून तुम्हाला पुढे कुठलीही अडचण येणार नाही किंवा प्रॉब्लेम येणार नाही. आणि लास्टमध्ये जी अपडेट आहे ती तर तुमच्या सर्वांसाठी खूपच महत्त्वाची. तर सर्वात पहिली अपडेट अशी आहे की तुम्ही जर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता इलेक्शन संपलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि फक्त रिझल्ट यायचा बाकी आहे. जसं संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले तसेच नमो शेतकरी योजनेचे पण पैसे केव्हाही येऊ शकतात. ठीक आहे. यासाठी सरकार GR आणेल आणि आणल्यानंतर तुमचे पैसे 100% तुमच्या अकाउंटला येऊन जातील. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमची फार्मर ID बनवून घ्यायची आहे, तुमची KYC करून घ्यायची आहे आणि तुमचे जेवढे पण काही कामं राहिलेले असतील बँकिंग लिंकिंग वगैरे KYCचे, तर हे सगळे कामं तुम्ही निपटून घ्या. ठीक आहे. कारण की तुमचे पैसे डिसेंबर महिन्यामध्ये 100% येणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी अपडेट, ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे महिला, त्यांना 31 डिसेंबर ही लास्ट डेट आहे त्यांची KYC करायची. तर त्या महिलांनीसुद्धा 31 डिसेंबरपर्यंत त्यांची KYC करून घ्यावी, जेणेकरून त्यांचा लाभ पुढे बंद होणार नाही. ठीक आहे. तर ज्या पण लाडक्या बहिणी आहे त्यांनी घटस्फोटित महिला असतील किंवा डिवोर्स महिला असतील किंवा ज्या अशा महिला आहे किंवा मुली आहे ज्यांचे वडील नाही, तर त्यांनीसुद्धा अंगणवाडी सेविकाकडे जाऊन त्यांचे डॉक्युमेंट वगैरे तिथं जमा करायचे, जेणेकरून त्यांची KYCची प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. आणि ज्यांनी अजूनपर्यंत ही KYC केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. आता वेबसाईट सुरळीत चालते आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली. तिच्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही होम पेजवर येऊन जाणार आणि तुमची KYC प्रक्रिया जी ती 31 डिसेंबरच्या अगोदर करून घ्या. नाहीतर तुम्हाला हे 1500 रुपयाचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे. आता शेवटची अपडेट आपली की 31 डिसेंबरपर्यंत सरकारने गाईडलाईन्स दिली आहे की 31 डिसेंबरपर्यंत जर तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक नाही केलं तर तुम्हाला भविष्यामध्ये 1000 रुपये मोजावे लागतील. ठीक आहे. या दोघांना लिंक करण्यासाठी. पण तुम्ही जर आज केलं किंवा उद्या केलं 31 डिसेंबरपर्यंत केलं तर तुम्हाला फ्रीमध्ये होऊन जाईल, कुठलाही पैसा लागणार नाही आधार कार्ड आणि पॅन कार्डला लिंक करण्यासाठी. ती तुम्हाला मॅन्डेटरी ते करावंच लागणार, नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला कुठलंही सरकारी काम करायला जाणार किंवा शाळेत, कॉलेज, स्कूल, ऑफिस, गव्हर्मेंट ऑफिस, योजना, कुठेही जा तुम्ही, कुठेही जाणार तर तुम्हाला या दोघे डॉक्युमेंट लिंक नसल्यामुळे प्रॉब्लेम 100% येणार आहे आणि तुम्हाला नंतर 1000 रुपये मोजावे लागतील. त्यासाठी तुम्ही ही 3 कामं लवकरात लवकर करून घ्या. ठीक आहे. पहिलं नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, या दोघं योजनांच्या फार्मर ID किंवा KYCची जी प्रक्रिया असेल ती तुम्ही पूर्ण करून घ्या. दुसरी लाडकी बहीण योजनाची KYC चालू आहे ती पण कंप्लीट करून घ्या. पॅन कार्ड, आधार कार्ड एकमेकांना लिंक करून घ्या. ठीक आहे. तर या 3 अपडेट होत्या ज्या की 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला करायच्या आहे. शेवटचे तुमचे 24-25 दिवस बाकी आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. तर अशा सरकारी योजनांविषयी अपडेटसाठी आम्हाला फॉलो करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.